हे काय खतरनाक दिसते यार. हवे आम्ही डिझाईन केली अशी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मस्त बघा. नाश्ता वगैरे करायचा आहे. पेलून ते आतमध्ये ये, मम्मी ते पण आतमध्ये तिथं मस्त बघी. आधी नाश्ता वगैरे करू, भूक लागली यार मला लय. तनुला पाहिजे काय करते या बाय. आयु कुठं चढलं हे बाळ? कोणचं बाब्या? कोणचं आहे तुझं? हे माऊ कशी करते रे? अशी अशी करते. जेवायला काय? जेवायला बटाटा आहे. कोणी बनवलं? कोणी बनवलं पटकन? हाय 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 गुड मॉर्निंग बाबू. परी भाई इथं नाश्त्याला चहा बी काहीच नाही. चहा मला बनवायचा आहे. ती म्हणजे तुम्ही आज चहा बनवा. तर आता आपण चहा बनवू मस्त पैकी. हा पहिले दवा करा म्हणजे काय तुम्हाला चहा बनवू देते बुवा? हा काय चहा बनवू देते? मग काय काय चहा बनवू देते मला? काय चहा बनवती? हा ही हा आजी पप्पा म्हण ना पप्पा. अयो चहा बनव भाई, चहा बनव ना. ते नुसतं हसत आहे. दूध हाय एवढंच आहे रे दूध. पातील कुठे कोणतं घ्यायचं? हा कडे घेते. दूध त्याच्यात टाकलंय. अर खराब झालं बाब्या, दूध खराब झालं. इकून ये. बापरे आला भो, आला 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 आला. चहा पिऊशी वाटला होता यार. दूध खराब झालं यार मित्रांनो. त्या दिवशी पण असंच झालं. 2-3 दिवस झाले काय दुधाला खराब होते. आता हाय का नाश्त्याला काही? नाश्त्याला काय पाहते काय भाऊ असं? हा काय? बटाई चटणी आहे वाटतं. बटाई चटणी एवढी भारी आहे. मग काय सांग. चलो नाश्ता करू. नाश्ता झालाय छानपैकी मस्त पैकी पोट भरून नाश्ता झालाय. आणि आता बाकीच्या गोष्टीचं काम बघायचे. मी एक लय भारी बनवलंय यार. मी वेल्डिंग करून मस्त पैकी जे चप्पलचं स्टँड असतं का ते बनवलंय मित्रांनो. म्हणजे मी कधी आयुष्यात कधीच वेल्डिंग केली नव्हती. पहिल्यांदाच वेल्डिंग केली. बट बनवलंय मी तरी पण. बट त्रास झाला यार मला. काल म्हणजे असं खतरनाक डोकं दुखत होतं डायरेक्ट. वेल्डिंग वगैरे असं झालं ना. उन्हात केलं त्याच्यात वेल्डिंग वगैरे केली. त्याच्यामुळे मग असं वेल्डिंग काय झालं काय माहिती. पण डोकं लय दुखायचं. मला डोळ्याला नाही त्रास झाला कारण डोळ्याला मी चष्मा वगैरे घातला. त्याच्यामुळे जास्त काही त्रास नाही झाला. आणि तुम्हाला आता दाखवतो मी पुन्हा एकदा आपल्या घराचं काम किती झालंय किती नाही. काय काय झालंय भरपूर झालंय. बाहेरून दाखवा आधी कसं झालंय घर. हे पाहिलं की आलंय. चाल इकडे दमानी या. उभी राहून ये तिथून घाणे खाली. आजाओ इकडे आजाओ. मित्रांनो आपलं घर बघायचं इथून कधी दिसतंय कसं नाही. एकदम भारी झालंय आता. एकदम मस्त भारी दिसतंय म्हणजे. बट थोडंसं बाथरूमचं थोडं चुकलं यार आमच्याकडून. पलीकडून पाहिजे होतं पण बट पडूनच आलं रे. जाऊ दे आता. चूक होतीच. परत नाही होऊन गेला आता. जाऊ दे मग काय तिकडूनच करायचं होतं. बट विषय असं झाला काय यार. म्हटलं इकडून बरे पडून परत नको तकलीफ व्हायला. हे बा आपलं घर मस्त. इथं बाथरूम आहे. हे बाथरूम. त्याच्यानंतर हे आता मोठं हॉल झाला. त्याच्यानंतर हे त्याच्या पलीकडलं बेडरूम. आणि त्याच्यानंतर हे किचन. आणि हे मस्तपैकी पोर्च झाला इथला नाही का. जी पलीकडली रूम आहे ना किचनच्या पलीकडली ती रूम मोठी करायची होती. बट विषय असा झाला मटेरियल जरा कमी पडले आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही मोठं नाही गेला. आता पूर्ण घर दाखवलं नव्हतं ना मित्रांनो तुम्हाला. आता मी पूर्ण घर दाखवलं राहिलो डायरेक्ट. अजून तर भरपूर काम बाकी. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं आपण साखरला गेलतो ना. तर आम्ही काय आणलं माहिती आहे तिथून सिमेंटच्या गोण्या वगैरे आणल्या होत्या. सिमेंटच्या गोण्या यायच्या खाली. त्याच्यानंतर इथं फरची वगैरे आणली होती. ही पडवी होती बसायची फरची म्हणजे पोर्चमध्ये ही फरची बसवायची. त्याच्यानंतर स्टाईल लगेच नाही दाखवू शकत तुम्हाला. ते सध्या काय म्हणते त्याला गिफ्ट रिव्ह्यू काय म्हणते बा. स्टाईल आहे ना ते सरप्राईज आहे. त्याच्यामुळे तिला आता नाही दाखवू शकत. फक्त वरून दाखवू शकते. अशी या बाहेरून म्हणजे खालची बाजू अशी आणि आतली बाजू आहे ना ज्यावेळेस बसवणार का त्यावेळेस दाखवा. त्याला आतून दाखवतो आता कसं झालंय. बाथरूम आतून बाहेरून फक्त बाथरूमचंच प्लास्टर राहिले. आणि एक पाठीमागची भीत इकडली हाईट वगैरे उचलली त्याच्यामुळे हे राहिली. आणि मित्रांनो या बाई खिडकीला मी बसवलंय बरं काही जराच म्हणजे सुंदर करावं जरा खिडकी थोडीशी. त्याच्यामुळे मग फुलं वगैरे असं ते याचेच फुलं आहे लोखंडाचेच. बट म्हणलं थोडंसं शायनिंग करावं. मग ती शायनिंग वगैरे केली. त्याच्यानंतर या बाई इकडलं प्लास्टर झालं. इकडं पण झालंय सगळं. इकडं बाथरूमच्या आतलं पण प्लास्टर झालंय मित्रांनो. आम्ही सकाळी आहे का आंघोळ पण केली बाथरूम मध्ये मी आणि पप्पाने. आतून
साईडून असंही तिथं पाण्याचा कॉक वगैरे काढलाय, खाली फरची वगैरे एवढी बसायची, मला पूर्ण बसायची ती. बट म्हणलं आता लगेच नको बसायला, नंतर बघू, कारण आता बजेट जरा संपत चाललंय त्याच्यामुळं. मग कारण अजून भरपूर कामं राहिली मित्रांनो, फरची पूर्ण राहिली, खिडक्यांची स्लाईड राहिली, त्याच्यामुळं मग म्हटलं आता लगेच नको बसवायला. कसं झालं मित्रांनो घर, कमेंटमध्ये सांगा. चला आता घराचं काम उरकत चाललंय, त्याच्यामुळं आता मग डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं पाठीमागच्या ब्लॉगमध्ये की आपण डेली ब्लॉग करू, बट वेळच नाही भेटत मित्रांनो ब्लॉग शूट करायला, कारण हे कामं चालू ना, त्याच्यामुळे वेळ नाही भेटू राहिला. बट आपण करू, कंटिन्यू करणार आपण. इकडं तर काय तुम्ही बघितलंच आतली रूम, ते ग्रेनाइट वगैरे आणलंय, फरची वगैरे आणली, ते ग्रेनाइट खिडक्यांच्या कडाकडे बसतं ना, ते ग्रेनाइट वगैरे घेऊन येईल मी. आमचा राडा पाहिला का मित्रांनो, सगळं किचन आमचं इथं शिफ्ट डायरेक्ट या रूममध्ये. हे पहिलं रूम होतं ना मोठं, याची हाईट नाही वाढवली, याचीच हाईट वाढवायची होती. बट विषय असा आहे का बजेटच्या बाहेर आहे आमच्या, त्याच्यामुळे याची हाईट नाही वाढवली. फायनली मित्रांनो घरी आलोय मस्त की साखरवरून जाऊन, बाजार वगैरे झाला, सगळं झाले. पण माहिती आता नाही राहिलं, आमचं जेवणही झालं, सगळंच झालं, दाखवायचं राहिलं काय काय आणलं, काय काय खाल्लं. खाऊनही बसलो आम्ही सगळेजण. आता माझ्या हातात आला की मी ब्लॉग शूट करतोय म्हणून, हे असं होते जास्त वेळ ब्लॉग शूट नाही केलं, मग ध्यानात नाही. पिल्लू इथं खेळत होते, मम्मी इथं परत जेव राहिली, तेव्हा ते मस्त पैकी नूडल्स वगैरे आणले होते मी, काकड्या वगैरे मम्मीने आणल्या, लस्सी वगैरे खाल्ली, संत्री वगैरे खाल्ली, हिनं वडा खाल्ला. तू काय काय खाल्लं? वडा खाल्ला, संत्री खाल्ला, वडा खाल्ला, लस्सी खाल्ली नाही? नो म्हणते नो. आणि कसं होतं वाव. फायनली मित्रांनो घरावर चढलोय मस्त बघा, आणि पाणी मारायचं काम करणार तेव्हा मस्त वर लय ऊन आहे यार, खाली लय मस्त गार गार वाटत. पाणी जर अंगावर जर पडलं ना लय गार गार वाटत भारी. पाणी वगैरे मारू आता, आणि मग त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला मस्त काही गार गार करून टाक. पाणी वगैरे मारून झालं मस्त बघी, आणि या रूम मधलं पाहिलं कंडिशन काय खतरनाक झाली, एकदम डेंजर झाली, एकदम डेंजर. रूम मध्ये पाठीमागे दिसत असं माझ्या भितीला कसं झालंय काय माहिती, असं हे काय खतरनाक दिसतंय यार. डिझाईन केल्यासारखं वाटत नाही का? हवे आम्ही डिझाईन केली अशी मस्त बाकी. कशी काय वाटते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. फायनली मित्रांनो 9:30 वाजले, ब्लॉग शूट करायचं माझ्या ध्यानातच नाही राहिलं, कारण ध्यानात म्हणजे कामच तेवढं होतं मित्रांनो, त्याच्यामुळे माझ्या ध्यानात नाही राहिलं. कारण वेडिंग वगैरे करायची होती, त्याच्यानंतर मग ते बनवलं ना, एकदम भारी बनवलं. आता ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी तुम्हाला कसं बनवले. आणि त्याच्यानंतर साकूरला गेलो, तिथून आलो, तिथून साकूरून यायलाच मोका टाईम झाला आम्हाला, त्याच्यामुळं मग थोडासा प्रॉब्लेम झाला. ब्लॉगचं काय एवढं शूट नाही झालं, आणि ध्यानात पण नाही राहिलं ब्लॉगचं. तर सॉरी मित्रांनो, असेच ब्लॉग होते आपले, थोडेसे छोटे ब्लॉग होऊ राहिले. मी समाज मंदिरामध्ये झोपते मित्रांनो, कारण विषय असा आहे घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इकडे झोपते. चला आता आपण ब्लॉग आता इथेच एंड करू. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. फायनली मित्रांनो पाणी वगैरे मारून झालं मस्त बाय.